पकड सर्व थोडा सर्व. जय शिवराय मित्रांनो, मी अँगलर मिस्टर रावण. आज आपण परत एकदा आलो फिशिंगला कोरलईलाच. तर आजची पाण्याची कंडिशन बघता, आजची पाण्याची कंडिशन खूप चांगली आहे. तर बघू आज काय जमते काय. आपल्यासोबत आज भूषण आहे जो की हँडलाईनचा बादशाह आहे. बघू आज आपल्याला काय गेम होतं आहे. 2 दिवसापूर्वी पाणी भरपूर खराब होता, पण आज चांगल्या प्रकारे पाणी झालेलं आहे. तर बघू आजच्या पाण्यावर काय कॅच होतं आहे. भूषण काय लागेल काय. भूषण आज जोरदार तयारीशी आलेला आहे. बघू काय गेम होतं आहे. चांगला व्ह्यू आहे, पाणी पण आज चांगलं आहे आणि पाऊस पण कमी आहे. आज रात्री भरपूर पाऊस पडला आहे. सकाळी जाऊ का प्लॅन कॅन्सल होईल असं वाटत होता, पण बघू आज प्लॅन सक्सेस होतं आहे. पण काय लागतो त्याच्यावर आहे. जाळी भरपूर मारलेले आहेत. जर आता कोणी प्लॅन करत असेल तर करू शकताय, कारण का पाण्याची कंडिशन चांगली झालेली आहे. बघू काय कॅच होतात काय. कॅच झालं तर नक्की दाखवू. मित्रांनो पाण्याची कंडिशन बघू शकता एकदम चांगली आहे. पण आपण आज स्पिनिंगचं सामान का आणलेलं नाही. रोज आपल्या बॅगमध्ये असतोय आणि आज पहिल्यांदा आपण सामान काढून ठेवलं आहे, कारण का पाणी एवढे दिवस भरपूर खराब होता. तर आज ज्या दिवशी सामान आणलं त्या दिवशी आपण पाण्याची कंडिशन बघू शकताय. चांगली कंडिशन आहे. स्पिनिंगला गेम होऊ शकतं. बघू आजच्या दिवस आपण बेटवर खेळूया. मित्रांनो फिशिंग करता करता आपल्याला एका आजोबांनी आवाज दिलं. तर त्यांचा जाळी टाकायचा जो गटाक होता तो वर घ्यायचा होता. तर मी आणि भूषण तिथं आम्ही गेलो होतो. बाबांचं वय 65 आहे आणि ह्या वयात पण ते समुद्रात मासेमारी करतायत. मित्रांनो एक विचार करण्याची गोष्ट आहे. या वयातसुद्धा ते घरात न बसता कामधंदा करतायत. तर त्यांना एक चांगल्या साईजची शिंगाली लागलेली आहे, ते आपण व्हिडिओमध्ये दाखवू. तर एक बाबांचा एक अभिमान वाटला, ह्या वयात पण ते काम करतायत. पकड सर्व थोडा सर्व. इथे कोरल्याच्या बाबांनी जाळं टाकलं होतं, तर त्यांना चांगली साईजची शिंगाली मिळालेली आहे. हे बाबांचं वय बघा आणि ह्या वयात पण ते काम करतायत. एक युवा पिढीला एक सांगण्यासारखं आहे. म्हणजे वय बघा, किंवा आत्ताची युवा पिढी आहे जी घरात बसते मोबाईलवर असते, त्यापेक्षा काहीतरी कामधंदा करा. आज बाबांचं वय बघा किती आहे. अहो वय किती आहे तुमचं. 60-65च्या वयात पण ते आज समुद्राची झुंज देऊन मासेमारी करतायत. मित्रांनो ही खूप मोठी गोष्ट आहे. मित्रांनो आपण आपला सेटअप जोडून घेऊया. रॉड आपला नेहमीचाच रिगल रॉड. आणि डायवाची गटली रील आहे. चालू आहे. गेम होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आय होप चांगला गेम होईल. मित्रांनो आपला सेटअप रेडी झालेला आहे. बेटला आपण आणलेला बांगडा छोटा दिसा पण एक लावत आहोत. चला कास्टिंग करूया. फायनली 1.5 तासानंतर स्ट्राईक झाले. बघू लागते काय. जवळजवळ येऊन 1.5 तास झाला आपल्याला मित्रांनो. 1.5 तासानंतर स्ट्राईक दिले.
लाग रे बाबा, काहीतरी लाग. छोटे स्ट्राईक आहे, ढोमे आहे का येईल मासा तेच समजत ना. तेव्हा इथं बोईड उडला बघ तिथून. स्पिनिंगला पण एक नंबर होतं रे, कडक पाणी होतं स्पिनिंगला. हां स्पिनिंगला पाणी भारी होतं. गोबी जरा मारला असा स्पिनिंगला. लागायला पाहिजे रे पाणी वगैरे, जरा स्ट्राईक झाली ती पण गेली. काय झाले काहीतरी. नाही रे वाटत, हेसाल वाटतं. तेव्हा हेसाल चायची कॅच झाले हो. मित्रांनो, भरपूर प्रयत्नानंतर स्ट्राईक झाली होती, पण प्रयत्न काही कामी आले नाही. बघू शकताय, बघा स्वतः कशी हे करून घेते. भरपूर प्रयत्नाने स्ट्राईक मिळाली होती आपल्याला. जवळजवळ 2-2.5 तासातून स्ट्राईक झाली होती. भूषण हँडलाईनला घास लावते बघा बेट. मित्रांनो, कास्टिंग बघा त्याची एक नंबर करतोय. स्ट्राईक झाली तर मजबूत होईल. हा फायनली काहीतरी कॅच झालंय मित्रांनो. इचोंड येईल मासा कॅच झाला. येईल दाखव. कोणाला पाहिजे असेल तर फ्रीमध्ये भेटेल, घेऊन जा. भरपूर घास खाते मित्रांनो, वाट लावतात घासाची. तेव्हा काय केलं घासाचा. मित्रांनो, कोरलाई किल्ल्याचा व्ह्यू बघा, एकदम सुंदर नजारा वाटतंय. एकदम शांत निसर्गरम्य वातावरण. कोरलाई किल्ला आणि बाजूलाच समुद्र किनारा आपला. मित्रांनो, आपला कोरलाईचा प्लॅन पूर्ण फ्लॉप झालेला आहे. स्ट्राईक अजिबात झालेली नाही, आणि ज्या पण स्ट्राईक झाल्या त्या येईल माशाच्या स्ट्राईक झाल्या. तर त्याच्यामुळे आज कोणत्या प्रकारची कॅच झालेली नाही आहे आपल्याला. तर पॅकअप केला. जवळजवळ आपण 4 तास बेट फिशिंग केली, पण 4 तासामध्ये रिपोर्ट काहीच मिळाला नाही आहे. पण आपला पॅकअप केला आणि आपण आता घराकडे निघालेलो आहोत. तर भेटूया आता नवीन लोकेशन बघूया कोणता तरी, कारण का कोरलाईला गेम तर सध्या आता 2-3 दिवस झाले चालू नाही आहे. आपल्या त्या दिवशी पण कॅच झालेल्या छोट्या मोठ्या कॅच होत आहेत मध्ये मध्ये, पण 4-5 तास घालून छोट्या मोठ्या 1-2 कॅचमध्ये मजा नाही आहे. प्रत्येक अँगलर
प्रत्येक अँगलर हा नवीन नवीन मोठी कॅच करण्याच्याच हेतूने असतो आणि लोकेशन बघत असतो. तर आपण पण नवीन कॅच काहीतरी चांगली मोठी कॅच करण्याच्या ह्याच्याने नवीन लोकेशन शोधू. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.